Today we shall studying new chapter fifth on page number 78, and that chapter's name is gravitation. And this chapter previous in 12th class, this chapter replace in 12th class and given 11th class. In case introduction article number 5.1 on page same 78. Here given some important points we know about the mango, coconut, anything from the height can be falls easily towards the earth. Do not move anywhere, but freely falls towards the earth. Why falls towards the earth? आपण पाहतो झाडावरची फळं पिकल्यानंतर जी पडतात ती जमिनीच्या दिशेनेच पडतात. कुठल्याही वेड्यावाकड्या रॅन्डम कुठल्याही दिशेने इकडे तिकडे पडत नाहीयेत किंवा वर निघून जात नाहीयेत आकाशात. ते जमिनीच्या दिशेनेच पडतात. किंवा आकाशातून पडणारा पाऊसही ड्रॉपलेट फॉल्स फ्रॉम द क्लाउड towards earth surface. All bodies from the some height falls towards the earth. Why? असं का घडतं? तर यामागचं कारण काय आहे हे आपल्या सायंटिस्ट मंडळींनी ते शोधून काढलेलं आहे आणि दिलेलं आहे. म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. पृथ्वीमध्ये एक ॲक्सेलरेशन आहे. त्या ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीमुळं प्रत्येक वस्तू पृथ्वीच्या दिशेने अट्रॅक्ट होते. सम लिमिटेड हाईटवरून वस्तू ही पृथ्वीच्या दिशेने येत असते, अट्रॅक्ट होत असते. हे आपल्याला माहिती आहे. पण काही अंतरावर गेल्यानंतर ती बॉडी स्पेसमध्ये तरंगत असते, ती पृथ्वीकडे येत नसते. फॉर एक्झाम्पल काही आपण सॅटेलाईट वगैरे, प्लॅनेट वगैरे, कृत्रिम उपग्रह आपण लॉन्च करतो आणि ते लॉन्च केलेले एका डिझायर्ड हाईटला पोहोचल्यानंतर ते तिथे स्वयं असं स्पेसमध्ये तरंगत असतात. म्हणजे ते पृथ्वीवर पडत नाहीयेत. जे पृथ्वीचं इन्फ्लुअन्स आहे, ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुअन्स आहे, त्या एरियामधली एखादी वस्तू ती पृथ्वीकडेच खेचली जाते. हे आपल्याला माहिती आहे. आणि हे कशामुळं होतं? ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीमुळं होतं. आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजेच जी त्याची किंमत आपल्याला माहिती आहे. पृथ्वी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीने ओढत असते आणि ती जी सरासरी आपण काढलेली आहे 9.8 मीटर पर सेकंद स्क्वेअर. मात्र ती कॉन्स्टंट नाही आहे. ती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी आहे. दिस ॲक्सेलरेशन ड्यू टू डिपेंड्स अपॉन द रेडियस ऑफ द अर्थ. अर्थच्या रेडियसवर डिपेंडिंग आहे. आता पृथ्वीच्या सरफेसवर रेडियस हा कमी जास्त आहे पृथ्वीचा. म्हणजे सरफेस एक्झॅक्टली स्पेअर नाही आहे. आपल्या ॲपलसारखा त्याचा शेप आहे. म्हणजे मध्यभागी विषुववृत्तीय भागात ती फुगीर आहे, तिथे रेडियस जास्त आहे. आणि ध्रुवीय प्रदेशात उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव त्या प्रदेशात ती चपटी आहे थोडीशी, म्हणून तिथला रेडियस थोडासा कमी आहे. म्हणजेच
यावरून आपल्याला असं सांगता येईल ध्रुवीय प्रदेशातला ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जास्त असेल दॅन दॅट ऑफ द आपल्या इंडियातल्या किंवा विश्वभरातल्या भागापेक्षाही जास्त असेल. असो, म्हणजेच वरून येणाऱ्या वस्तूचं जे ग्राउंडकडे येणार आहे ते हे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीमुळे येतं. आता फॉर एक्झाम्पल 2 सेम स्पेरिकल बॉल घ्या, डिफरंट मासेस, डिफरंट ऑब्जेक्ट्स, डिफरंट मटेरियलपासून बनलेली जरी असले, वजनाने हलका किंवा डिफरंट वेट असं म्हणूया त्यांना, अशी जरी तुम्ही घेऊन अशा एखाद्या उंचावरून जर दोन्ही ॲट सेम टाइम जर पृथ्वीच्या दिशेने सोडलात तर ते कोणती बॉडी पृथ्वीवर लवकर पोहोचेल? तर दोन्ही बॉडीवर पृथ्वीचं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी असते ती सेम क्वांटिटीनं ॲक्ट होते, त्यांना अट्रॅक्ट करत असते, त्या दोन्ही बॉडींना अट्रॅक्ट करत असते आणि त्या दोन्ही बॉडीवर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सेम असते. फॉर एक्झाम्पल ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 9.8 मीटर पर सेकंद स्क्वेअर आपण घेतलेला आहे सरासरी ॲव्हरेज. मग ते दोघांवरही सारख्या प्रमाणात ॲक्ट होईल आणि ते दोन्ही बॉडी ॲट सेम टाइम जमिनीवर पडतील. आपण जर प्रयोग केलात तर ते तसं होणार नाही आहे. पण हे प्रयोग कुठे करायला पाहिजे? निर्वात ठिकाणी, म्हणजे हवेचा दाब नाही आहे, कुठल्याच घर्षणाचा परिणाम होणार नाही आहे, अशा ठिकाणी जर केलं तर ते बॉडी डिफरंट मासेस ऑफ द बॉडी कम टुवर्ड्स ग्राउंड ॲट सेम टाइम, म्हणजे त्यांना लागणारा वेळ हा सारखाच राहू शकतो. देन इन दिस केस ऑल्सो वी नो रिव्हॉल्युशन. रिव्हॉल्युशन म्हणजे फिरणे, अराउंड, म्हणजे अर्थ रिव्हॉल्व अराउंड द सन ॲज वेल ॲज इट्स ओन ॲक्सिस. अर्थ कशी फिरते? ती सूर्याच्या भोवती फिरते आणि ती फिरत फिरत सूर्याच्या भोवती फिरत फिरत स्वतःच्या भोवतीही फिरते इन इट्स ओन ॲक्सिस मध्ये. म्हणून आपल्याकडे दिवस, रात्र आणि वर्ष तयार होतात. ॲज सिमिलरली नेक्स्ट एक्झाम्पल, रिव्हॉल्युशन ऑफ द मून आल्सो रिव्हॉल्व्स अराउंड द सन. म्हणजे आपल्याला माहित आहे पृथ्वी हे सूर्याभोवती फिरत असते आणि स्वतःभोवती फिरत असते. त्याच पद्धतीनं मून आल्सो रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ, पृथ्वीच्या भोवती फिरत असतो, किंवा अन्य प्लॅनेटच्या भोवताली फिरत असतात. शनी, गुरु यांच्या भोवतालीही फिरणारे काही प्लॅनेट असतात, उपग्रह असतात, ते त्यांच्या भोवती फिरतात. मग हे असं का फिरत असतील? व्हाय? कशामुळे फिरत असतील? ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं या ऑब्जेक्ट एकमेकाच्या भोवताली असं फिरत असलेले दिसतात. म्हणजेच when earth is around the sun, that time here gravitational force is produced in between two object, that object earth and sun. म्हणजे सूर्य पृथ्वीला खेचत असतो आणि पृथ्वी सूर्याला खेचत असते. त्याचा परिणाम असा होतो की पृथ्वी त्या कक्षेमध्ये सूर्याच्या भोवती फिरत असते. ॲज सेम मॅनर द मून आल्सो अराउंड द अर्थ. म्हणजे पृथ्वीच्या भोवताली चंद्र हा फिरत असतो, हे आपल्याला नेहमीच परिचयातलं दिसणार हे आपल्याला माहिती आहे. तोही का फिरत असतो? तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो. त्या दोघांमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो आणि हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स
न्यूटन्सनी शोधून काढलेला आहे. न्यूटन्स काय म्हणतो पहा, एव्हरी बॉडी इन युनिवर्स, म्हणजे या जगातल्या किंवा विश्वातल्या, युनिवर्स म्हणतो, एव्हरी बॉडी इन युनिवर्स अट्रॅक्ट टू इच अदर. बघ काय किती मोठी संकल्पना आहे 1600 शतकामध्ये त्यांनी मांडलेली संकल्पना आज आपण प्रॅक्टिकली पाहत असतो, प्रॅक्टिकली अनुभवत असतो आणि त्याचा उपयोग करून ऍप्लिकेशन वर जगत असतो. तर त्या काळामध्ये न्यूटननी सांगितलेलं आहे, इन युनिव्हर्सली एव्हरी बॉडी अट्रॅक्ट टू इच अदर. मग ते एकमेकांना खेचत असतात. ते कशी खेचत असतात? द ग्रॅव्हिटेशनल फोर्स, त्या दोघांमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो. आता पहा, एखादी वस्तू उंचावरून सोडली तर ती पृथ्वीकडेच काय येते, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ती. किंवा चंद्र पृथ्वीच्या भोवताली फिरत असताना भरती ओहोटी हे काय येते, ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ज्या वेळेस समजा अमावस्या वगैरे असेल, अमावस्येच्या दिवशी सन बरोबरच मून हा काय करतो, राईज होतो, उगवतो, आणि दोघांची शक्ती एकवटून त्या दिवशी भरती जास्त येते, समुद्राला जास्त भरती येते. म्हणजे एवढी शक्ती तयार होते की समुद्राचं पाणी कमी झालेलं एकदम भरतीनं वाढलेलं दिसतं. म्हणजे हे ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. म्हणजे त्यावरून पृथ्वीवर हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स कार्यरत असतो. आणि एवढा मोठा फोर्स कार्यरत असतो, याचा अर्थ की त्याचा परिणाम आपल्यावरही होत असतो. म्हणून अमावस्या ही पाळणे कडक, म्हणजे पौर्णिमेपेक्षाही अमावस्या कडक पाळतात आपल्याकडे. याचं कारण असं आहे की त्या दिवसाचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपल्यावर देखील ऍक्ट होत असतो आणि तो जास्त प्रमाणात असतो. सूर्य बरोबरच, म्हणजे सूर्याचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स अधिक मूनचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपल्यावरही कार्यरत करतो, पण आपल्याला ते जाणवत नाहीये. आपल्या बॉडीला जाणवत नसल्याचं आपल्याला कळतं, म्हणजे ते बॉडीमध्ये तो पार्ट नसावा आपल्या न जाणवणारा, पण आपल्याला कळत नाहीये. मात्र पृथ्वीवरच्या हालचालीवरून आपल्याला लक्षात येतं की पाणी एका बाजूला ज्या वेळेस भरती होते, दुसऱ्या बाजूला ओहोटी होते. म्हणजे सूर्य आणि चंद्र ज्या बाजूला असतील त्या बाजूला भरती जास्त येते आणि त्याच्या अपोजिट साईडच्या देशामध्ये, त्या भागात, पृथ्वीच्या त्या भागामध्ये वास्तविकता तिथे काय राहील, ओहोटी राहीलच. म्हणजे एवढा मोठा जो बदल होतो आपण पाहतो. एखादी आपल्याला 4-5 लिटर एखादी पाणी जर उचलून कॅरी करायचं असेल तर किती तकलीफ वाटते. मात्र एवढं अफाट पाणी एका भागातलं दुसऱ्या भागात खेचून घेणं किती शक्ती आहे, म्हणजे ही चंद्राची किती शक्ती आहे, किती फोर्स आहे, याची कल्पना करा. आणि तो आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर या ग्रॅव्हिटेशनल फोर्स विषयी न्यूटन्स काय सांगतायत, इन युनिव्हर्सली एनी बॉडी, एनी टू और मोर दॅन टू बॉडी आर अट्रॅक्ट टू इच अदर. कसे अट्रॅक्ट करतात, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ टू मासेस. त्या दोघांच्या मासेसची गुणाकार होते. अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द, म्हणजेच भागिले, स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन दॅम. त्या दोन बॉडी मधलं डिस्टन्स स्क्वेअर असं होतं. म्हणून इथे पुढे न्यूटन्स ग्रॅव्हिटेशन, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मध्ये आपण इथे दाखवलेलं आहे. एक डायग्राम दाखवलेली आहे. ती डायग्राम कशी दाखवलेली पहा. इथे एक बॉडी घेतलेली आहे जिचा मास m1 आणि इथे एक m2 आणि दोघांमधला डिस्टन्स r आहे. तर हे विश्वामध्ये असलेल्या ह्या दोन बॉडी कुठेही असतील आणि त्यामधले हे डिस्टन्स r असेल,
तर यांचं रिलेशन कसं असेल, धिस हिअर फोर्स अट्रॅक्शन फोर्स तयार होईल. म्हणजे ही बॉडी, ही M1 बॉडी M2 ला अट्रॅक्ट करून घेईल आणि M2 बॉडी, मास असलेली बॉडी ही M1 ला अट्रॅक्ट करेल. अँड देअर हिअर वी गेट attracted gravitational force, and that force is directly proportional to the product of two masses. म्हणजे या बॉडीचा मास M1, या बॉडीचा मास M2, या दोघांच्या गुणाकारा इतकं हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अँड ऑल्सो इट इज डायरेक्ट इनव्हर्सली प्रोपोर्शनल. इनव्हर्सली कधी म्हणायचं, भागिले जर असेल तर इनव्हर्सली म्हणायचं, आणि डायरेक्टली कधी म्हणायचं, जर सरळ असेल, M1 M2 हे सरळ आहेत म्हणून त्याला डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणलेलं आहे. आणि 1/r² आहे म्हणून त्याला इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणलेलं आहे. हे लक्षात घ्या. फ्रॉम दीज टू एक्सप्रेशन वी कॅन राईट कॉन्स्टंट हिअर gravitational force is directly proportional to the product of masses M1 and M2 and square of distance between r². देन आता हे डायरेक्टली म्हटल्यानंतर म्हणजे या ठिकाणी हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स डिपेंड्स अपॉन द M1 M2 त्यांच्या मासेस आणि स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. मग आता आल्सो सम कॉन्स्टंट, एक फॅक्टर सम कॉन्स्टंट असतो, तो कुठल्यालाही तो लागू होतो आणि तो सम कॉन्स्टंट इज कॅपिटल G. इथे पुढे घेतलाय पहा. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इक्वल टू कॉन्स्टंट, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट्स कॅपिटल G इंटू M1 M2 डिवाइड बाय r². व्हॉट इज G? कॅपिटल G. मग आता इथे कॅपिटल G काय आहे, हा कुठून आला? कॅपिटल G इज द ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. कॅपिटल G ला काय समजायचं? ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. बघा लक्षात घ्या. स्मॉल G ला काय समजायचं? ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजे स्मॉल G हा ॲक्सेलरेशन आहे आणि कॅपिटल G काय आहे? ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. या दोन्ही मधला फरक लक्षात घ्या. दोघांनाही आपण कॉन्स्टंट म्हणतोय. स्मॉल G ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे आणि ती ग्रॅव्हिटी प्रत्येक प्लॅनेटची असते. आता फॉर एक्झाम्पल आपल्या पृथ्वीची ग्रॅव्हिटी सरासरी किती कन्सिडर केली आहे? 9.8 मीटर पर सेकंद स्क्वेअर केलेला आहे. मग तसंच ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मूनची पण असते. मग ती मूनची किती असेल? तर पृथ्वीच्या आणि मूनच्या कंपॅरेटिव्ह मध्ये डिफरन्स आहे आणि तो डिफरन्स आहे 6 पटीचा. म्हणजे 6 पटीनं पृथ्वीचं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मोठं आहे आणि 6 पटीनं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी चंद्राची कमी आहे. जर समजा पृथ्वीवर एखाद्या वस्तूचं वजन 6 किलोग्रॅम जर भरत असेल, वजन म्हणलं मी, वजन कशाने मोजतात? वजन कशाने मोजतात? किलोग्रॅम युनिट झालं. कोणत्या इन्स्ट्रुमेंटनी मोजतात? इन्स्ट्रुमेंट वजन मोजण्याचं कशाच्या साहाय्याने मोजतो आपण वजन? वेटिंग मशीन. म्हणजे काय नेमकं काय? त्या वेटिंग मशीनचं नाव माहिती नाही का? मराठीत सांगा, मराठीत नाव काय म्हणतो त्याला आपण? वजन काटा. म्हणजे नेमका कसा असतो? कसा असतो? कुठे बघितले तुम्ही? कोण वापरतं? मला याची थोडीशी माहिती द्या बरं. देता येईल का? कुठे
कुठल्या वस्तूचं तुम्ही वजन घेऊन कधी बघितलंय का प्रॅक्टिकली, ते सांगा मला. बरं मला सांगा, वस्तुमान आणि वस्तुमान, मास आणि वेट यामध्ये फरक काय ते सांगा. नाही आहे माहिती तुम्हाला? माहिती नाही आहे. वजन म्हणजे वेट, वेटचा फॉर्म्युला mg आहे आणि वस्तुमान ओनली मास m. वस्तुमान हे तराजूच्या साहाय्याने मोजलं जातं. तराजूला दोन पारडे असतात. एकामध्ये आपण वजन मोजण्याचे जे युनिट आहेत, किलोग्रॅम, ग्रॅम, जे काय असेल ते दगड ठेवतो आणि दुसऱ्या पारड्यामध्ये आपण त्याचं काय करतो, वस्तुमान घेण्यासाठी जो वस्तू आहे तो ठेवतो. त्याला म्हणायचं वस्तुमान. म्हणजे तराजूच्या साहाय्याने मोजलं जाणारं जे काही असेल त्याला वस्तुमान केलं असं म्हणायचं आहे. आता तुम्ही किराणा दुकानात जाता, बऱ्याचशा वस्तू घेऊन येता, तुम्ही वजन करून द्या म्हणतो, पण ते वजन करून नाही आहे, वस्तुमान करून द्या. वस्तुमान म्हणजे मास द्या, मास करा. आपण जसं वजन म्हणतो ते चुकीचं आहे. वजन हे फक्त तानकाट्याने मोजलं जातं. वजन हे तानकाट्याने मोजलं जातं. आणि तानकाटा कसा असतो, असा असतो बघा. एक स्प्रिंग असते आणि इथे एक हुक असतो आणि इथे एक स्केल असते अशी. मग इथे स्केल वरती न्यूटन असं दिलेलं असतं आणि ते एक पॉइंटर असतो, असा एक पॉइंटर असतो. मग ज्या वेळेस इथे आपण एखादी वस्तू लटकवली की तो पॉइंटर इथे येतो. मग इथे 0 न्यूटन, 10 न्यूटन, मग इथे 100 न्यूटन असं असतं. वजन हे न्यूटन मध्ये मोजायचं असतं, वेट न्यूटन मध्ये मोजायचं असतं. म्हणजेच वेट हा तानकाट्यामध्येच मोजला जातो आणि तो न्यूटन युनिट आहे. आणि वस्तुमान हे कशात मोजलं जातं, तराजूच्या साह्याने मोजलं जातं, दोन पारड्या असं ठेवून. आणि त्याचा युनिट किलोग्रॅम आहे. म्हणजे 10 न्यूटन बरोबर किती आहे हो? 1 न्यूटन बरोबर 100 ग्रॅम. तर 10 न्यूटन बरोबर 1 किलोग्रॅम असं आहे. असं काहीतरी रिलेशन आहे. तर अशा टाईपचं आपण वेट आणि मास मधलं डिफरन्स बघत असतो. तर इथे सांगायचं तात्पर्य की ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट मध्ये फरक आहे. तर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी पृथ्वीच्या आणि चंद्राच्या मानाने 6 पटीचा फरक आहे. पृथ्वीवर जर एखाद्या वस्तूचं 6 किलोग्रॅम जर वजन भरत असेल, तेच वजन, वेट तानकाट्याने मोजत जर आपण चंद्रावर गेलो तर तिथे 1 किलोग्रॅम भरतं. बघा, म्हणजे इथे वजन 6 किलोग्रॅम भरतं पृथ्वीवर आणि चंद्रावरती गेलं तर काय होतं, 1 किलोग्रॅम भरतं. म्हणजे तिथलं ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 6 पटीनं कमी असला पाहिजे आणि इथला जास्त असला पाहिजे. म्हणून वेट m इंटू g. बघा, असा प्रकार आहे. म्हणून वेगवेगळ्या प्लॅनेटवर वेगवेगळं, या विश्वामध्ये कुठेही जर गेला तर वेट हा बदलत असतो, मास मात्र बदलत नाही. मास का बदलत नाही, तराजू असतो नाही का. म्हणजे हे तराजू बॅलन्स, आपण तराजूला दोन टाकडीमध्ये टाकलेली वस्तू, ही वस्तू कुठेही घेऊन जा असं धरून, तर हे बॅलन्स तसंच राहतं नाही का. असो, तर हा फरक वेट अँड वस्तुमान मास मध्ये आहे. तर आपल्याला काय म्हणायचं आहे, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हे चेंजेस आहे. आपण फक्त आपल्या
कन्फ्यूज होऊ नये म्हणून इथे सरासरी कॉन्स्टंट व्हॅल्यू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर घेतलेली आहे. तर मला सांगा कॅपिटल जी इज द युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे आणि त्याची किंमत काय आहे? त्याची किंमत इथे दिलेली आहे. काय म्हणलंय? किती आहे? 6.67 इंटू 10⁻11 आहे. न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर त्याचं युनिट आहे. हे युनिट कसं काढलं हो? आता कॅपिटल जी इज इक्वल टू हा फॉर्म्युला तयार करायचा आहे आपल्याला. कॅपिटल जी इज इक्वल टू हा फॉर्म्युला तयार करा. इथे फॉर्म्युला कोणता दिलेला आहे? एफ इक्वल टू दिलेला आहे. तर जी इज इक्वल टू फॉर्म्युला कसा तयार करता येईल? एफ आर स्क्वेअर डिवाइड बाय M1 M2. मग मला सांगा एफ हा कशात मोजला जातो? न्यूटन मध्ये मोजला जातो. आणि आर आहे कशात मोजला जातो? मीटर. आणि तो स्क्वेअर आहे म्हणून मीटर स्क्वेअर आहे. हा, डिवाइड बाय मास हा कशात मोजला जातो? किलोग्रॅम. मग आता दोन मास आहेत. किलोग्रॅम काय होतं? किलोग्रॅम स्क्वेअर होतो. हा, अशा टाईपचा हा काय आहे? त्याचं एसआय युनिट आहे. आता एसआय युनिट मध्ये किंमत 6.67 इंटू 10⁻11 आहे. आता तुम्ही डाय सीजीएस मध्ये जर काढायचं असेल तर एसआय युनिट म्हणजे सीजीएस युनिट काय? डाइन सेंटीमीटर स्क्वेअर पर ग्रॅम स्क्वेअर. मग आता त्यांच्या कॉन्स्टंट किमती ठेवा. न्यूटन आणि डाइन मधला फरक काय आहे? 10⁵. मग मीटर आणि सेंटीमीटर मधला काय फरक आहे तो इथे काढा. किलोग्रॅम मधला काय फरक आहे? ग्रॅम किलोग्रॅम मधला तो फरक काढून इथे कॅल्क्युलेशन करून आणि तो कॅल्क्युलेशन या कॅल्क्युलेशनची म्हणजे 6.67 इंटू 10⁻11 गुणाकार करा. तुम्हाला तो डाइन म्हणजे इन केस सीजीएस युनिट मधला कॉन्स्टंट मिळेल. ते तुम्ही करा घरी होमवर्क करून मला सांगा उद्या. आणि त्याचे डायमेन्शन काय असतील? फोर्सचे डायमेन्शन, मासचे डायमेन्शन आणि डिस्टन्स स्क्वेअरचे डायमेन्शन जर तुम्ही ठेवलात या मेन ह्याच्यामध्ये आणि रिअरेंज जर केलात तर तुम्हाला डायमेन्शन काय मिळतील? L⁻³ M⁻⁻1 आणि T⁻⁻2 असं मिळेल. अशा टाईपचा हा तुम्हाला काय मिळेल? ग्रॅव्हिटेशनल फोर्सचे डायमेन्शन आणि ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट किंमत वगैरे मिळेल. तर हा ग्रॅव्हिटेशनल जो फोर्स आहे हा ग्रॅव्हिटेशनल फोर्सची कंपेरेटिव्ह जर केलं आपण तर तो कुणाशी कंपेरेटिव्ह? स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. म्हणजे या निसर्गात 4च फोर्स आहेत. देर आर 4 टाइप्स ऑफ फोर्स. आपण सो मेनी टाइप्स केलेले आहेत त्याचे, पण मेनली 4च आहेत. त्यातला हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे, स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स आहे, वीक न्यूक्लिअर फोर्स आहे, असे 4 फोर्सेस आहेत. त्यातला स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्सच्या मानाने जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स बघितला तर तो व्हेरी व्हेरी वीक आहे. आणि तो किती प्रमाणात वीक आहे? 10⁻39 टाइम्स इतका तो वीक आहे. अशा टाईपचा हा ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आपण इथे शोधून काढलेला आहे बाय युजिंग न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन.